बऱ्याच वेळेला आपण एखाद्या सामुदायिक जेवणामध्ये जेवण करतो ना, अगोऱ्यासारखं ताटात वाढून घेतो, कितीतरी अन्न वाया घालवतो आपण. पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा चुटकूर भाकरीच्या तुकड्याची सुद्धा किंमत कळते हो. म्हणून एक लक्षात ठेवा, कुठेही पंक्तीला जेवा, पण गरजेपुरतं अन्न ताटात घ्या. वेळ सांगून येणार नाही, लक्षात ठेवा. कारण तुम्ही वाया घालवलेल्या अन्नामध्ये कोणीतरी जेवणारा असतो, त्याच्या तोंडचं अन्न तुम्ही तिथं वाया घालवलं याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जितकं अन्न लागतं ना, तितकंच वाढप्याकून घ्यावं, लक्षात ठेवा. आहे म्हणून तांबडं फुटल्यानंतर काश्यपाला आणि रमाईला असं वाटलं एकदा गावाकडं डोकून पाहावं. पण गावाची अवस्था गाव पण हरवून गेलेलं होतं, काही राहिलेलं नव्हतं. जीव वाचून येणारी थोडीफार माणसं होती, पण ती सुलतानी धाड एवढी भयंकर होती, तर नीताठी माणसं जीव घेऊन पळाली हो. पण म्हाताऱ्या माणसांनी कसं पळावं? यांच्या घोड्यांच्या टापाखाली म्हातारी माणसं चिरडली गेली, रक्तमासाचे सडे पडले गेले. अनेक तरण्या ताट्या पोरी बेपत्ता झाल्या हो. केवळ धनसंपदाच लुटली नाही, आबरू देखील लुटली गेली औसागावची. हिंदूंच्या अनेक मुली पळून नेल्या गेल्या. लेखी बाळी सुना गायब झाल्या हो. कुठं शोधणार यांना? त्यांचा आक्रोश किंकाळ्या कानावर पडत होत्या, पण कुणी वाचवायला धावत नव्हतं. जाणार कोण? जाणाऱ्यांच्या गर्दनी मारल्या होत्या. त्या लकी बाळींचा आक्रोश, त्यांच्या डोळ्यातले त्या अश्रू कोणी पाहायचे? पाहायला कोणी वालीच उरला नव्हतं. संपूर्ण गावाचं राग रांगोळी झालेली होती. ही अवस्था रमाईला पाहवली नाही. ज्यांच्या सोबत आयुष्य घालवलं ती माणसं आज दिशेनाशी झाली, मुडदे पडले साड्यांचे. गावात रक्ताचे पाट वाहिले, राख रांगोळी झाली घरादाराची, उभ्या पिकांची नासाडी झाली. गावाचं गाव पण निघून गेलं. गावाला शोभा तेव्हाच आहे व गावात जेव्हा माणसं राहते. गाव होतं पण माणसाचं काय चिटपाखरू देखील राहिलं नव्हतं. संपूर्ण गाव ओस पडलेलं होतं. मन धाव घेत होतं, कोणीतरी जखमी असेल, जावं त्यांच्या मदतीला. देवबाने सांगितलं, आई काय मदत करणार तिथे जाऊ? काही राहिलं असलं तर मदत करणार ना. बाळा, आपलं घर जगाबरोबर आपल्याही घराची राखरांगोळी झाली. अरे पण जमिनीचा तुकडा आहे बाळा तिथं. काय करायचं त्या जमिनीच्या तुकड्याचं? पुन्हा धाड पडली तर एकालाही जिवंत राहता येणार नाही. सोडून देऊ सारा. नाही बाळा, गाव सोडून जाणं मनाला पटत नाही. आई, खरं आहे तुझं, पण जीव वाचला हे लाख मुलाची गोष्ट. बाळा, पण जुन्या आठवणी डोळ्यासमोरून जात नाही रे. प्रत्येक शेजाऱ्या पाजाऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो माझ्या. त्यांनी केलेली मदत, आपल्याला दिलेली उभारी डोळ्यासमोर येते रे. आणि अशा संकटाच्या काळात सोडून निघून जावं. आई, गावात कोणीच राहिलं नाही. कोणाला धीर द्यायला जाणार? राख राहिली, फक्त राख. आणि रक्त मांसाचे सडे पडलेत. या व्यतिरिक्त गावात दुसरं काही राहिलेलं नाही. कोणाला धीर देणार? मग काय करावं बा? गाव सोडून जायचं कुठं?
कोण आसरा देणार? कोणाकडे जावं? अशा समयाला कुणीच आसरा देत नाही. आसऱ्याचं एकच ठिकाण, ज्याची आयुष्यभर भक्ती केली ना, त्या देवाच्या गावाला जाऊ आपण. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा. देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव निवारील भूक. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. जाऊ देईल विसावा, देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा. देवोबाने आपल्या आई वडिलांची समजूत काढली. बाबा आई, आयुष्यभर पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली तुम्ही, आयुष्यात काहीच मागितलेलं नाही, त्याला शरण जावं आपण. औसा गाव सुटत नव्हतं. जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. पण बाळा, कसं जाणार पंढरीला? अंगावरची वस्त्र सोडून जवळ काहीच नाही रे. कसं जावं? पैसा अडका नाही, कपडा लत्ता नाही, खायला अन्न देखील नाही. कसं पंढरीपर्यंत दरमजल करत जायचं? देवोबाने सांगितलं, घालू तयावरी भार, तो करील निवारण सगळं. फक्त त्याच्या दृष्टीनं पाऊल टाकायला सुरुवात करा. मुलाच्या बोलण्यावर मायबापांनी विश्वास ठेवला. एक एक पाऊल पंढरीच्या दिशेनं पडायला लागलं. वाट्यामध्ये एक महादेवाचं मंदिर लागलं. सकाळची वेळ होती. रात्रभर पळून पळून पोटात भुकेचा डोह मुसळला होता. शिनून गेले होते सगळे. असं वाटत होतं कोणीतरी यावं, किमान चतकूर भाकरीचा तुकडा तरी द्यावा. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या सामुदायिक जेवणामध्ये जेवण करतो ना, अगोऱ्यासारखं ताटात वाढून घेतो, कितीतरी अन्न वाया घालवतो आपण. पण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा चतकूर भाकरीच्या तुकड्याची सुद्धा किंमत कळते हो. म्हणून एक लक्षात ठेवा, कुठेही पंक्तीला जेवा, पण गरजेपुरतं अन्न ताटात घ्या. वेळ सांगून येणार नाही, लक्षात ठेवा.
कारण तुम्ही वाया घालवलेल्या अन्नामध्ये कोणीतरी जेवणार असतो, त्याच्या तोंडचं अन्न तुम्ही तिथं वाया घालवलं याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जितकं अन्न लागतं ना तितकंच वाढप्याकून घ्यावं. लक्षात ठेवा. आज देवबाला, काशीबाला, रमाईला चतकोर भाकरीच्या तुकड्याची आस लागलेली होती. अख्खी रात्र प्रवास करत होते. भीतीचं सावट होतं. प्रवास दिवसा जरी सुरू होता तरी भीती मात्र अंतकरणातून गेलेली नव्हती. कोणीतरी येईल मदतीला. कसं मदतीला येईल? अशी रस्त्याने अनेक लोक जाताना आपण पाहतो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते त्याच्या पोटामध्ये भुकेचा डोम उसळलाय का नाही. तो जेव्हा आपल्याला भुकेची जाणीव होते ना तेव्हाच कळते अन्नाची किंमत, तोपर्यंत नाही. तिघांच्याही मनामध्ये एकच विचार सुरू होता. निहारीची वेळ टळून गेली. एखाद्या भोजनालयामध्ये जाऊन जर खायचं म्हटलं तर खिशात पैका पाहिजे. फुकट कोण अन्न देणार नाही. बघ आता काय करायचं. कोणाची तरी मदत मिळाली पाहिजे. पांडुरंगा, मदत मिळाली पाहिजे. आणि असा विचार मनामध्ये येत असताना समोर महादेवाचं मंदिर दिसलं. मंदिरात काही भाविक येत होते दर्शनाला. वाटलं जावं. तो देवांचा देव आहे, महादेव आहे. जावं, त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं. तो करेल आमचं पालन पोषण. गेले. शंभू महादेवाच्या चरणावर त्या ठिकाणी शिवलिंगासमोर नतमस्तक झाले. आणि पुढच्या मोकळ्या सभागृहामध्ये ध्यानस्थ वृत्तीला ओम नमो शिवायचा गजर करत बसले. आणि भगवंताची लीला पहा. वारीतली ओळख कामी आली. वारीत मुलूक सोडून ओळखी होतात. बरं, मुलूक सोडून ओळखी होण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे पंढरीची वारी. बाकी शेजाऱ्या पाजाऱ्या गावची होतील, या तालुक्यातले होतील, शेजारच्या तालुक्यातल्या ओळखी होतील, पण जिल्हा ओलांडून जर ओळख व्हायची असेल ना तर ती वारीतच. आणि अशा अवस्थेमध्ये बसलेले असताना सदोबा नावाचा एक ग्रस्त त्या ठिकाणी त्या गावचा महादेवाच्या दर्शनाला आला. दर्शन घेतलं आणि या तिघांकडे त्यांची नजर गेली. तिघांकडे नजर गेल्यानंतर त्यांनी पाहिलं हे तीनही सदग्रस्त आपल्या गावचे दिसत नाहीत. मग कोण असावेत हे? कोणी का असे ना, पण भगवत भक्त आहेत हे नक्की आहे. आणि न कळत काशीबाकडे नजर खिळवली गेली. हा चेहरा ओळखीचा वाटतो, पण तिघही बिचारे ध्यानस्थ होते. कारण त्यांना तुकोबरायांनी सांगितलं होतं हरी हरा भेद करू नये, म्हणून हरीची भक्ती केली काय आणि हराची केली काय. चालू होतं ओम नमः शिवायचा मनामध्ये जप. त्याच्या दरबारात होते आणि यांच्या लक्षात आलं बसलेली व्यक्ती आपला वारीतला काशीबा जोडीदार. जवळ गेले, खांद्याला हलवून थोडंसं जागं केलं. काशीबा ना? वय वय काशीबाच. हे दोघे जण कोण आहे? ती पलीकडं बसली ती रमाई माझी पत्नी आहे, आणि तो त्या बाजूला जो बसलाय ना तो माझा मुलगा आहे देवबा. पण तुम्ही असे घाबरलेल्या अवस्थेत दिसताय, भयभीत झालेले दिसताय. असं वाटतंय की तुम्हाला 2 दिवस अन्न मिळालेलं नाहीये. खरं आहे बाबा, पण कोणाकडे अन्न मागणार आणि कसं मागणार? संप्रदाय आम्हाला सांगतो भिक्षा मागणं तर आम्हाला आवडत नाही. तुकोबराय सांगतात भिक्षा पात्र अवलंबीने जळो जिने लाजीरवाणे. मग काय करावं, कसं कोणाकडे मागावं? अरे पण तुमची ही अवस्था झाली कशी? काशीबाने घडला वृत्तांत सांगत असताना मात्र डोळ्यात अश्रू अनावर झाले.
तिघांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा घळघळा अश्रू व्हायला लागले आणि सदोबाचं काळीज तिळतिळ तुटलं. चिंता करू नका, चला माझ्या घरी. कधीतरी मलाही तुमचा पाहुणचार करायची भगवंतांनी संधी दिलेल्या. घरी गेल्याबरोबर त्याच्या पत्नीचं नाव होतं यशोदा. त्या यशोदेला सांगितलं, माझा वाडीतला मैत्र आलाय, 2 दिवस झाले उपाशी आहे, स्नान संध्या काही झालेलं नाही. बाहेर चूल मांड एक चिन दगडाची. पहिल्यांदा चुलीवर या तिघांसाठी पाणी तापायला ठेवलं. अंघोळ नव्हती 2 दिवस. गरम पाणी अंघोळीला दिलं. तिघांनी आंघोळी केली. मुख्य प्रश्न होता तो पोटाचा. तोपर्यंत यशोदाने गरम गरम भाकरी केल्या आणि तिघांनी ताटावर बसवला. संकोच करू नका. ते घर जरी जळून गेलं असलं, राख रांगोळी झाली असली, तरी हे घर आपलंही असं समजा. परक मानू नका. पण संकटात सापडलेला माणूस, त्याला ताट मानेने भोजन घेता येत नाही बरं. वेळ पडलेली असते बिचाऱ्यावर. तिघही ताटावर बसले. नेहमीच्या वेळेपेक्षा चतकोर अर्धी भाकरी जास्त खाली, कारण भूक शमवत नव्हती. सगळं शमवता येतं माणसाला. महाराज सांगतात, जरी झाला संन्याशी तरी मध्यानाशी तोंडवाशी. भूक बर्दाश्त नाही करता येत कोणाला. पोटभर जेवण झालं. विचारलं सदोबाने, काय विचार केलाय तुम्ही? काही नाही, ज्याची आयुष्यभर सेवा केली त्याच्याकडे जायचंय. निघालोय पंढरीला. अरे बाबा, पण कसं जाणार? स्वतःच्या बायकोच्या 2 साड्या रमाईला दिल्या. स्वतःचा सदरा धोतर काशीबाला दिला. निदान बदलायला तरी कपडे घेऊन जावा. आधार मिळाला. आणि असं करा, पुढं काय होईल सांगता येत नाही, म्हणून 2 दिवसाच्या अन्नाची शिदोरी बरोबर घेऊन जावा. काशीबाला रमायला घ्यावंसं वाटत नव्हतं बरं, पण काय करणार, वेळ पडलेली होती. दिलेली शेदोरी मुकाट्यात घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी दिलेली वस्त्र, दिलेली शिदोरी घेऊन मजल दर मजल करत बार्शीपर्यंत आले. बार्शीला आल्यानंतर बार्शीला भगवंताचं मोठं मंदिर आहे. वारीचा मार्ग होता त्यांचा तो. आणि बार्शीच्या भगवंताच्या दरबारामध्ये गेले आणि ते भगवंताचं रूप पाहिलं. ते राजस सुकुमार असणारं रूप ते डोळ्यामध्ये साठवलं आणि त्याच्या पुढे लीन झाले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशितळा लोपलिया, रवी शशितळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा